मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रॉपलिन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचं वातावरण पसरलं असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक गेल्या 20 तासांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रॉपलिन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, IRB, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुणे महामार्गिकेवरील एका लेनवरून रात्री 12 नंतर मर्यादित स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अनेक तास अडकून पडलेल्या वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अपघातानंतर अनेक तास उलटूनही गॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. तज्ज्ञ पथक गळती थांबवण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटवणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम, हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला. त्यामुळे त्या टँकरमधून वायू गळती झाली आणि त्या वायू गळती रोखण्यासाठी बऱ्याच टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत. NDRF आलेली आहे, BPCL आलेली आहे, त्याचप्रमाणे हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी आहे, दीपक फर्टिलायझरची टीम आहे. अशा पद्धतीने सर्वांनी या गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अद्यापही त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र ट्रॅफिक आणि इतर आजूबाजूच्या ज्या सर्कमस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी यंत्रणा पूर्णतेसाठी उशीर होतोय आणि त्या कारणे थोडासा डिले होतोय, परंतु प्रत्येकजण आपापल्या प्रयत्न करत आहे.